निरंजन, तू इथे काही काही हवंय का? नाही मला काही नकोय, पण तुला जे हवंय ते मी काढून ठेवलंय. आज हे घालून जा. हे पण या शर्टवर ही पॅन्ट का? छान दिसेल की. नाही, मी दुसरी. एकदा घालून तर बघ, ट्राय कर ना. हो हो, नाही करतो, पण प्लीज तू जरा बाहेर जाणार. हो, सॉरी. मोनू, मोनू राजा लवकर ये, उशीर होतोय तुला. आलास? बरं ऐक मोनू, खूप दिवसांनी शाळेत जातोयस, त्यामुळे शाळेत गेल्यावरती बुडलेला अभ्यास आणि सगळा होमवर्क लिहून आणायचा आहे. या शनिवार रविवारी आपण बसून तो पूर्ण करायचा आहे. आणि हो, आज डब्यामध्ये तुला पोहे दिलेत. अर्धवट डबा घरी पुन्हा आणलास तर चांगले फटके मिळतील तुला, कळलं? लिंबू. लिंबू? ओ, लिंबू. तुला कशाला हवंय लिंबू? कशाला म्हणजे? म्हटलंय ना हवंय. काही लिंबू वगैरे मिळणार नाहीये तुला, चल. मला पोह्यांवर पिळायला हवाय. पोह्यांवर पिळायला? अचानक काय मिळणार नाही लिंबू? अचानक नाही, मला लिंबू पिळून पोहे खायला आवडतात, खूप आधीपासून. चल, काहीतरी काय, लहानाचं मोठं केलंय मी तुला. आजपर्यंत कधी तुला पोह्यांवर लिंबू पिळून दिलेलं नाहीये आणि तूही कधी मागितलं नाहीयेस. काय मिळणार नाहीये लिंबू वगैरे तुला. मोनू बाळा, अरे राजा, घरात लिंबू नाहीये. असतं तर दिलं नसतं का मी तुला. आजपर्यंत माझ्या मोनू राजाला मी कशाला नाही म्हटलंय का? बरं, एक आयडिया आहे. उद्या की नाही तुला डब्यात मी मस्तपैकी पिझ्झा किंवा बर्गर करून देईन. पिंकी प्रॉमिस? अरे देवा, बस आली. अगं बाई, मी तुझा कंपास बॉक्स विसरून गेले. थांब, आले.
आमचा निरंजन तर अगदी मोहिनी घातल्यासारखा वागायला लागलाय. तिच्या तालावर नाचतो अक्षरशः. आपण काही सांगायला जा, ऐकायचं नाव नाही. पण तिने काही सांगितलं की एका पायावर तयार. सेम, अगदी सेम. माझा मोनू सुद्धा ना अगदी असाच वागतोय. सतत आपलं मावशी मावशी मावशी. शेवटी ना चांगला दम भरलाय मी त्याला. तिच्या जवळ जरी गेलास ना तरी तिच्याकडे सोडूनच जाईन दुबईला निघून एकटी. आमच्याकडे तर दम भरायची आणि शिक्षा करायची सुद्धा सोय नाही. ती वेळ पण निघून गेली आता. काय करावं तेच कळत नाहीये. सगळं काही नीट होईल हो. आमचे दादा कायम म्हणायचे. कुठे आहे मोनू आता? काका शाळेत गेलाय तो का? आणि जन्मतारीख काय त्याची? 17. 17 म्हणजे 1 आणि 7 बरोबर 8. म्हणून हे किती? 5. हे किती? 2. काका काय झालं? अशक्य, निव्वळ अशक्य. काय हो? काय अशक्य आहे? नाही, मला अपेक्षित होतच आहे, पण जे दिसतंय ते निव्वळ अशक्य. काका नीट काय ते सांगा ना. उगाच जीव टांगणीला लावताय तुम्ही. अगं, रक्ताचं नातं असलेल्या माणसांचे ब्लड ग्रुप सुद्धा सारखे नसतात. पण काहीही संबंध नसलेल्या 2 माणसांच्या पत्रिका अगदी एकसारख्याच दिसत आहेत. कोणाच्या? निरंजन आणि मोनूच्या. म्हणजे ग्रहांची दशा दिशा सगळं काही जवळपास सारखंच आहे. आणि काय? नाही, हसावं की रडावं तेच कळत नाहीये. पण मंगळ वक्रस्थानी प्रबळ झालाय. मंगळ? अगं कालवू नकोस. असंच असू दे. अरे पण लिंबू पिळलेलं संपलं की आपण परत पिळू ना. वेडाच आहे रे बाबा हा मुलगा. घे. मला ना लिंबू खूप आवडतं. मला माहितीये. आणि मला तू पण खूप आवडते. मलाही तू खूप आवडतोस रे. पण लोकांना नाही आवडत ना.
आपलं असं भेटणं, एकत्र असणं. ते वेळे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू ना मला एक गोष्ट सांग. गोष्ट सांगू? बर, कुठली सांगू? ससा कासवाची का कापूस कोंड्याची का भूताची? मी तुझ्याशी कट्टी घे ना. बरं बाबा, मग तूच सांग, कुठली सांगू? कसा काढणार का? जुनी गोष्ट नको, नवीन, आत्ताची, आजची. आजची, आत्ताची. बरं, ही आजची गोष्ट आहे. एक राणी असते. असते म्हणजे आहे. आणि तिचा एक राजा आहे. दोघ जण एका उंच महालात राहतात, जिथून त्यांना कोणीच नाही बघू शकत, पण त्यांना सगळे दिसतात. एक मिनिट. राजाचा उंच महल आणि त्याच्यातनं त्याला सगळं दिसतं. मला सगळं कळलं. काय कळलं? या गोष्टीचा राजा म्हणजे नीरज आहेत काका आणि राणी म्हणजे तू. पण गोष्ट फक्त या दोघांचीच नाहीये. गोष्ट चौकोनी कुटुंबाची आहे. कुटुंब म्हणजे फॅमिली ना. चौघांची चौकोनी फॅमिली. राजा राणी आणि राजपुत्र. राजपुत्र म्हणजे मीच ना. ये. पण या गोष्टीत एक राजकन्या सुद्धा आहे. राजकन्या? कोण राजकन्या? तीच तर सापडत नाहीये कुठे. दिसतच नाहीये. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. हवं तर आपण दोघे शोधून काढू तिला. पण मला खात्री आहे की ती इथंच आहे कुठेतरी. कुठेतरी जवळपासच. साहब ने बुलाया है. लक्ष्मी आप्पा आता जाऊन लगेच येते. इथनं कुठे बी हलायचं नाही. लगेच येते. अरे चलो चलो चलो. कुठं जायचं नाही बाळा. हो हो हो. नाही ग नाही. नंतर फोन करतो हा. साहेब मी चिन्नप्पा. अच्छा उडपीवाला आहे. एक मैसूर मसाला घ्या, त्याच्यावर चीज टाका. अहो साहेब, हा सिटी हॉस्पिटल केस मधला आलाय. तुम्हीच सांगितलं होतं ना की तिकडे फिरणाऱ्यांना बोलवा, म्हणून आणला याला. बनसोडे अहो कोण येतंय, कशासाठी येतंय, काय येतंय हे सांगत जाऊ जरा मला. बाळा सांग कोण आहेस तू. सांग ना कोण. सस्पेक्ट की विटनेस. साहेब मी झाडूवाला आहे. काय. होय साहेब, झाडूवाला असताय आपण. म्युन्सिपाल्टी कामगार. साहेब माझं ड्युटी त्या हॉस्पिटल जवळ असते, पण साहेब ते बाळ मी नाही उचलते साहेब. घरगृहस्थीवाला माणूस आहे साहेब आपण. आपलं बायको वारलं पण आपल्याला एक पोरगी असते. याची पोरं उचलायचे काम नसतंय करत साहेब आपण. पटापट सांग बाळा. तू त्या दिवशी तिथे काय बघितलंस बोल. बोल. स्टेटमेंट देतोय हा. या लिहून. यस सर. देतोय ना स्टेटमेंट. हा 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 साहेब. जा. चला.
हो हो, निरंजन प्रधान बोलतोय. काय? कधी? आत्ता? ठीक आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. पोचतो. हा, पोचतो. ठीक आहे. तू म्हणतोयस काही केलं पाहिलं नाही. मी विश्वास ठेवतो याच्यावर. पण बघ, तुला काय आठवलं, काही झालेल्या घटना आठवल्या तर लगेच पोलीस स्टेशनला येऊन मला कळव. होय साहेब. बरं, ती पोरगी तुझ्याबरोबर आहे का? होय साहेब. तुझीच आहे का? नाही, उचलून वगैरे आणली नाहीस ना? नाही नाही साहेब, असं नाही करत मग आपण. माझंच असतंय ते. बरं, नाव काय पोरीचं? लक्ष्मी. लक्ष्मी. ए लक्ष्मी, ये ये. मनसोडे, बघा लक्ष्मी कशी आपल्याकडे चालत येते. लक्ष्मी लक्ष्मी. आमच्याकडे देवीला लाया देतात, चुरमुरे. आणि हो, लक्ष ठेव, शाळेत टाक. तुझ्यासारखी कामाला लावू नकोस तिला. नाही नाही साहेब, असं नसतंय करत आपण. अरे अरे बाळा, काळजी घे हं? आणि निघा लवकर. दिवस खूप खराब आहे. हल्ली पाळण्यातली पोरं सुद्धा गायब होतात. येत आहे साहेब. या. हे बघ, मी जरा पुढे गाडी पार्क करून येतो. तू तोवर पुढे हो. आलोच मी. नाही नको, मी इथेच थांबते. मला भीती वाटते. अगं, भीती वाटण्यासारखं काय आहे यात? पण असं एकदम आपल्याला इथे बोलवलंय अचानक, म्हणजे काय हाती लागलं असेल त्यांच्या? काही कळलं असेल का माझ्या बाबत? मला तर विचारानेच धडधडतंय. रमा, रिलॅक्स. हे बघ, तू शांत हो. हे बघ, जे काय आहे ते भात केल्याशिवाय कळणार नाही. आणि जे आहे ते ऐकल्याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय पण नाहीये. तो तू डोंट वरी. मी आहे ना. डोंट वरी. तू जा पुढे, मी आलो.
लक्ष्मी का थांबलायस चल